दिगूला होतोय त्याच्या चुक्यांचा पश्चाताप। सखा माझा पांडुरंग या मालिकेमध्ये जेव्हा रात्री सकू एकांतमध्ये बसली होती तिच्या घरात, तेव्हाच तिथं दार वाजवताना दिगू आतमध्ये येतो। मी आलोय तुझा देऊ। दिगू त्याच्या धुंदीत नाही आहे आणि त्याच धुंदीत तो त्याच्या चुक्यांचा प्रायश्चित करताना दिसतोय। तुला किती छळलं ग सखू, पण तू डगमगली नाहीस ग। तो सकूला एवढंच म्हणतो की मी तुला एवढं छळलं आहे आणि तरीही तू ठामपणे उभी राहिलीस, तू डगमगली नाहीस। तुझ्या जवळ राहायचंय मला, एवढ्या वर्षापासून मी तुझ्यापासून लांब आहे, आता मला तुझ्या जवळ राहायचंय, तुझ्याकडेच राहायचंय। खूप वर्षाच्या तहानेला अमृताचा एक घोट मिळाल्यासारखं आता मला वाटून राहिलंय। तुझ्या जवळ राहायचंय ग सखू, असं तो दिगू त्याच्या भावना सकूकडे व्यक्त करत तिला मिठी मारून रडताना दिसतोय आणि कुठे ना कुठे आता सकूला तिचं सौभाग्य परत मिळणार आहे हे आता दिसून येते। अमृताचा एक घोट मिळाल्यासारखं वाटतंय। आता बघायचं हे आहे की दिगूला आता एवढ्या वेळानंतर जो प्रायश्चित झाला आहे त्याच्यावरती सकूची काय प्रतिक्रिया असणार आहे आणि जे काय छळलं आहे दिगूने त्याच्यावरती आता सकू त्याला माफ करेल का हे पाहण्यासाठी तुम्हाला सखा माझा पांडुरंग ही मालिका पाहावी लागेल आणि अजून अशी लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टलीचक्र रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।